निवडलाय. ऑफिशियल स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय कृष्णराज म्हात्रे सरांना. पंचांच्या भूमिकेत विनोदजी भगत सर. पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकतो विनोदजी भगत सर, अक्षय पाटोळे सर आणि प्रशांत देसाई सर या तीन MC11 लेवलचे हे पंच आज आपल्या या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेत. आणि मॅन ऑफ द मॅच आपण पाहू शकतोय योगेश जाधव, ज्याने लगातार 4 चेंडूवरती 4 विकेट्स आणि विजयाच्या चौकाराने आपल्या संघाला जिवंत ठेवलंय या स्पर्धेमध्ये. असा योगेश जाधव ठरला मॅन ऑफ द मॅच. काय गोलंदाजी राहिली आणि फलंदाजी सुद्धा अतिशय उत्कृष्ट. योगेश जाधव टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहू शकतोय. पंचांना विनंती असेल सामन्याला सुरुवात करायची आहे. चतुर्थ आपणास आज या स्पर्धेसाठीचे चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक भेटलंय. असे आपले आजचे दानशूर व्यक्ती राजेंद्र सपकाळ यांचा मान सन्मान इथे स्टेजवरती केलं जातोय. तर मी विनंती करेन स्वराज्य 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रवीणदादा पाटील यांच्या हस्ते राजेंद्र सपकाळ, ज्यांनी आपल्या या स्पर्धेसाठी चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक दिलंय, असा त्यांचा सन्मान स्वराज्य 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन मुंबई या संस्थेचे उपाध्यक्ष प्रवीणदादा पाटील यांच्या हस्ते होतोय. धन्यवाद राजेंद्र साहेब, आपण आपला मौल्यवान वेळ या स्पर्धेसाठी दिलात आणि या स्पर्धेला आपण पाठबळ दिलं त्याबद्दल आम्ही सर्व आयोजन कमिटीकडून आपलं मनापासून आभार मानतो. पहिला चेंडू बाबा, पहिल्या चेंडूवरती राजू पवारने फटका सजवलाय आणि चेंडू गेले सीमारेषा पार. षटकार धावफलक 6 पुढे सरसावतोय. 6 श्री गणेश होतोय शिवरुद्र फायटर्स या संघाचा. प्रवीणदादा पाटील यांना विनंती असेल आपण इथेच थांबायचंय. आनंद सपकाळ मान्यवरांना विनंती असेल आपला सुद्धा येथेच असा मान सन्मान केला जाईल. प्रवीणदादा पाटील उपाध्यक्ष स्वराज्य 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन मुंबई यांच्या हस्ते हा मान सन्मान केला जातोय. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. विद्यमान सामना रंगतोय आपल्या समोर. श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ विरुद्ध शिवरुद्र फायटर्स. पुन्हा एकदा राजू पवार फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे, काय झेल झालाय. आयकॉन खेळाडूचा खेळ इथेच खल्लास होतोय. पहिला हादरा, पहिला झटका लागतोय शिवरुद्र फायटर्स या संघाला राजू पवारच्या स्वरूपात.
आणि पाहायला गेलं ना रबर बॉल क्रिकेट म्हणलं तर पावसाची गरज असते आणि पावसाने आज हजेरी लावली आहे. कालच्या दिवसात आपण पाहायला गेलं तर पावसाने कुठेतरी दडी मारली होती, वरुण राजाने दडी मारली होती. रोहन आलाय पहिला चेंडू फेस करत असताना चेंडूला उंची कमी राहिली, स्पीड जास्त असल्यामुळे गतीने चेंडू स्किट झाला आणि निर्धाव चेंडूची सांगता होतीये. गोलंदाजी मार्कवरती प्रमोद पाटील आहेत. पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली आहे का, पंचांकडे अपील केली आहे, पंचांनी अपीलीला दाद दिली आहे आणि दुसरा हादरा रोहन बेंगडेच्या स्वरूपात लागतोय शिरुद्र फायटर्सला. काय गोलंदाजी करतायत प्रमोद. अजूनही पहिल्या षटकातील एक चेंडू शिल्लक आहेत. 6 धावेवरती दुसरा हादरा लागलाय रोहन बेंगडेच्या स्वरूपात. रोहनची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये शिवरुद्र फायटर्स संघाकडून गणेश पाटील येतोय. या आधीच्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं गणेश पाटील आणि अक्षय पाटील ओपनिंग साठी आले होते शिवरुद्र फायटर्स कडून. तदनंतर कुठेतरी आज आता बदल पाहायला मिळाला. थर्ड डाऊन मध्ये आलाय गणेश पाटील. पुन्हा एकदा पंचांकडे अपील केली आहे यष्टीरक्षकाकडे आणि ती अपील पंचांनी फेटाळली. निर्धाव चेंडूची सांगता केली. धावफलक स्थिर आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर 2-6 या आकड्यावरती. जरी एक षटकार खाल्ला असला तदनंतर त्यानंतर कमबॅक केलाय प्रमोद पाटीलने. पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ला होता, तदनंतर राजू पवारला बॅक टू द पवेलियन पाठवलाय. रोहन बेंगडेला सुद्धा मैदानाच्या बाहेर पाठवलंय. पावसाने जोर धरलाय. आता पाहायला गेलं तर गोलंदाजी करत असणाऱ्या टीमला कुठेतरी प्लस पॉइंट मिळण्याची शक्यता, कारण ज्यावेळेस आपण लबर बॉल क्रिकेट खेळतो ना त्यावेळेस हा चेंडू कुठेतरी पावसामध्ये या पाण्यामध्ये स्किट होतो आणि डबल गतीने हा चेंडू ट्रॅव्हल होतो. असं पाहायला मिळेल का. दुसरं षटक हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय प्रकाश धस. पहिला चेंडू प्रणय यांचा. अक्षय पाटील आक्रमण केलंय प्रणयच्या पहिल्या चेंडूवरती आणि चेंडूला पाठवलं सीमारेषा पार. या 6 धाव्यांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले ते 12 या आकड्यावरती. ज्या प्रकारे प्रमोद पाटील यांच्या पहिल्या चेंडूवरती आक्रमण झालं होतं तदनंतर प्रमोद पाटील यांनी कमबॅक केलं होतं, तसाच कमबॅक होईल का. अक्षय प्रणय कांबळेचा पंच इशारा देत आहेत. हात फैलावून पंच सांगतायत इट्स अ वाईट बॉल. या अतिरिक्त धावेने धावफलक जाऊन पोहोचले ते 13 या आकड्यावरती. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर फिरवलाय. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण होतीये सहजरित्या. गॅदर केलाय. फेकी करीपर्यंत एक धाव पूर्ण होते. धावफलक 1 ने पुढे सरसावते 14 या आकड्यावरती. गणेश पाटील ऑन स्ट्राईक आलाय. जसं मी म्हटलं होतं प्रमोद पाटील यांच्या गोलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, तदनंतर प्रमोद पाटील यांनी कमबॅक केला. स्लोवर चेंडू यष्टीरक्षकाकडून चुकी होतीये. त्यानंतर बाईच्या स्वरूपात एक धाव मिळते. चोरटी धाव घेण्यात यश मिळाला अक्षय आणि गणेशला. धावफलक 1 ने पुढे सरसावतंय 14 या आकड्यावरती. जसं मी म्हटलं होतं 15 या आकड्यावरती, क्षमा करा. वरुण राजाने जोरदार हजेरी लावली आहे या मैदानामध्ये. भूमिपुत्र मैदान कोपरखाना सेक्टर 23 आहे. क्रिकेटची पंढरी, नवी मुंबईची पंढरी म्हणून ज्याला ओळखलं जातं असं
फुलटॉस चेंडू होता, लॉप झाला, क्षेत्ररक्षक आहे आणि चांगला झेल होतोय. अक्षय पाटीलचा खेळ इथेच खल्लास होतोय. किरण खांडेकर यांच्या मार्फत हा झेल घेतला गेला. उत्कृष्ट असा झेल. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता तोल गेला होता पण तो तोल सावरत कुठेतरी आपल्या संघाला सुद्धा सावरलंय किरण खांडेकरने. आणि पुन्हा एकदा जसं मी म्हटलं कमबॅक केलाय प्रणय कांबळेने. फलंदाजीसाठी गणेश पाटीलची जागा भरून अक्षय पाटीलची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलाय तो गणेश लाड. स्ट्रायकिंग एंडला गणेश लाड, नॉन स्ट्रायकिंग एंडला गणेश पाटील. स्पीडअप घ्या सामन्यांना, कारण पाहायला गेलं तर आज कुठेतरी आपल्याला एखाद दोन सामने एक्स्ट्रा खेळावे लागणार आहेत. स्ट्रायकिंग एंड वरती गणेश लाड, गोलंदाजी मार्क वरती प्रणय. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आतापर्यंत. फटका सजवण्याचा प्रयत्न, स्लोअर पद्धतीचा चेंडू खेळून काढलाय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. धावफलक स्थिर आहे 15 आकड्यावरती. दुसऱ्या षटकातील 5 चेंडू समाप्त झाले. शेवटच्या चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. स्क्वेअर कट केलाय. क्षेत्ररक्षक आहे, गॅदर करेपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते गणेश लाड करून. धावफलक 1 ने पुढे सरसावत आहे. धावफलक जाऊन पोहोचते ते 16 या आकड्यावरती. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर शिवरुद्र फायटर्स 3-16 या आकड्यावरती. अजूनही 2 षटक, अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. कशा प्रकारे हाताळलं जाईल हे 12 चेंडू श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरू या संघाकडून, आणि कशा प्रकारे फेस केले जातील येणारे 12 चेंडू शिवरुद्र फायटर्स धामवडे संघाकडून. स्ट्रायकिंग एंड वरती गणेश लाड. गोलंदाजीमध्ये होतं परिवर्तन. गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जात आहे प्रकाश धस, ज्याने या स्वराज्य वारणा मोरणा लबरबॉल मान्सून ब्लास्टची पहिली हॅट्रिक घेतली असा प्रकाश धस आलाय गोलंदाजीसाठी. स्ट्रायकिंग एंड वरती गणेश लाड आहे. पहिला चेंडू फेस करत असताना स्क्वेअर कट केलाय. क्षेत्ररक्षक आहे, गॅदर करेपर्यंत एक धाव पूर्ण. गवताच्या अडथळ्यामुळे कुठेतरी चेंडू थांबला. तिसऱ्या धावेचा चोरटा प्रयत्न. आणि 3 धावा घेण्यात यश मिळते. धावफलक 3 ने पुढे सरसावलं 19 आकड्यावरती. तर मी विनंती करेन जे स्टेजवरती इतर स्टेजवरती जे कोचवरती खेळाडू बसलेत ना, विनंती आहे मान्यवर उभे आहेत आणि आपण बसून मान्यवरांसाठी हा स्टेज केला गेलाय. तर सर्व मान्यवरांना मी विनंती करेन आपण सर्वांनी बसून घ्यायचं आहे. आणि सर्व खेळाडूंना विनंती असेल, आपल्यासाठी पावसापासून वाचण्यासाठी हा आसरा केलेला आहे. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये श्रीशा 11 या संघाचे मालक, संघ मालक श्रीकांत आटुगडे, आपणास विनंती असेल आपण मंचावरती यायचं आहे. पंच रनआउट झाला का स्टंपिंग आहे?
सर रनआउट आहे की स्टंपिंग आहे? रनआउट. बघू शकतो आपण पावसापासून वाचण्यासाठी शंकर शेवाळे यांच्या शेजारी बसलेला हा खेळाडू डोक्यावरती खुर्ची घेऊन कशा रीतीने पावसापासून बचाव करतायत. क्रांतीभूमी बिळाशीचे हे सुद्धा खेळाडू आपण पाहू शकतोय. एका प्रकारे छत्री आज आणली नसली ना तरी अंकुश जाधव फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये 19 धावांवरती 4 बाद. पुन्हा एकदा तोच फटका स्क्वेअर कट मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव सहजरित्या पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा सहजरित्या पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न गणेश पाटील गणेश लाड यांच्याकडून. चौथ्या धावेसाठी सुद्धा पुन्हा परत आलेत पण कुठेतरी अंकुश जाधव पुढे गेले असल्यामुळे 3 धावेंवरती समाधान मानावं लागेल आणि धावफलक जाऊन पोहोचते ते 22 या आकड्यावरती. 4 चेंडूंच्या 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. प्रकाश धस यांच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. 1 बाउंड क्षेत्ररक्षकाने गॅदर केलाय. तोपर्यंत सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्यात गणेश लाडने आणि धावफलक 2 ने पुढे सरसावले 24 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील कशा रीतीने हाताळला जाईल प्रकाश धस यांच्या मार्फत. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय. सोडून दिलाय. गणेश लाडला माहिती होतं दिशाहीन चेंडू आहे आणि तो सोडून दिलाय. पंच इशारा करतायत इट्स अ वाईट बॉल. धावफलक 1 ने पुढे सरसावतोय 25 या आकड्यावरती. यॉर्कर आहे. यॉर्करला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी अंकुश जाधवने कॉल दिलाय आणि डायरेक्ट हिट. प्रकाश धस यांचा दुसऱ्या रनआउटच्या स्वरूपात धक्का लागतोय. काय परफेक्ट थ्रो होता क्षेत्ररक्षकाच्या हातातून डायरेक्ट प्रकाश धस आणि प्रकाश धस यांनी डायरेक्ट हिट करून गणेश लाडला तंबूच्या आश्रयाला परत पाठवलाय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नांमध्ये गणेश लाडची विकेट पडली. धावफलक 3 षटकांच्या समाप्तीनंतर 5 बाद 26 या आकड्यावरती. निर्णायक षटक स्लॉग ओव्हरचं षटक कोण हाताळणार? अमित पाटीलला आमंत्रित केलंय तुषार जाधवने स्लॉग ओव्हरचं षटक हाताळण्यासाठी. संघनायकाच्या भूमिकेत आपण पाहतोय तुषार जाधव. राहुल गोलंदाजी मार्कवरती होते. परिवर्तन. राहुल आलाय गोलंदाजीसाठी आणि नवीन फलंदाज आलाय अमित पाटील. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय अंकुश जाधव. बत्तीस शिराचा एक स्टार खेळाडू आणि 32 शिरा क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष अमर मराठे यांचे या मैदानावरती आगमन झाले. तर मी विनंती करतो अमर मराठे तात्या यायचंय मंचावरती. आपण आपलं मनापासून स्वागत आहे. पहिला चेंडू फेस करत असताना जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 1 धाव घेण्यात यश मिळालं. अमित पाटीलला धावफलक 1 ने पुढे सरसावत आहे. जाऊन पोहोचले ते 28 या आकड्यावरती. अजूनही स्लॉग ओव्हरचे 4 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्कवरती रोहन नांगरे
स्ट्रायकिंग एंड वरती अंकुश जाधव. 4 चेंडू मध्ये किती धावा एकवटणार आपल्या संघासाठी. अंकुश ऑन स्ट्राईक आहे. आपटण्याचा प्रयत्न. एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी अंकुशने कॉल दिलाय. दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण होईल का. पंचांकडे अपील केली आहे. पंचांनी अपीलीला दाद दिली आहे आणि धावचीच्या स्वरूपात अंकुश जाधवची विकेट पडतीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना अंकुश जाधव यांचा धावचीच्या स्वरूपात. अजूनही स्लॉग ओव्हरच्या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू नंतर एक ध्येय ठेवलं जाईल श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरू या संघासमोर. महाराष्ट्र टेनिस क्रिकेट .live या चॅनलचे 500 सबस्क्रायबर्स आत्ताच पूर्ण झालेत. सर्वांनी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबून ठेवा. कारण अशा चांगल्या चांगल्या स्पर्धा ज्यावेळेस घडतील त्यावेळेस आपल्याला नक्कीच नोटिफिकेशन येईल. यानंतर होणारा सामना आपल्या समोर रंगला जाईल. अभंग 11 विरुद्ध श्री चिलाईदेवी स्पोर्ट्स मोरेवाडी. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल इनिंग्स ब्रेक मध्ये आपला टॉस घेतला जाईल. दोन्ही संघांचे संघनायक मंचावरती हजर राहा. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. चोरटी धाव घडेल का आणि पंचांनी इशारा दिलाय. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नांमध्ये हा तिसरा धावचीच्या स्वरूपात बाद झालाय. गोरखच्या स्वरूपात 7वा धक्का लागतोय शिवरुद्र फायटर्सला. गोरखची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आमंत्रित केला गेलाय शिवरुद्र फायटर्स कडून. धावफलक जाऊन पोहोचले. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 31 या आकड्यावरती. पंचांकडे अपील केली आहे साई खोत यांनी. पंचांनी ती अपील फेटाळली आहे. निर्धाव चेंडूची सांगता केली. धावफलक जाऊन पोहोचले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 31 या आकड्यावरती. येणारे 24 चेंडू 32 धावांची गरज असेल तिसरी चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरू या संघाला. अभंग 11 मयूर पनाळकर इथे अवेलेबल आहेत. श्री चिलाईदेवी स्पोर्ट्स मोरेवाडीचे रवी सावंत सुद्धा आले. तर मंचावरती मी विनंती करेन आयोजकांना टॉस घेण्यासाठी आमंत्रित केलेले दोन्ही संघनायक मंचावरती आहेत. प्रवीण भोसले महाराज जगदंब आणि संदेश जाधव युवा उद्योजक कोपरकर्णी यांचं मनापासून मी या स्पर्धेमध्ये स्वागत करतोय.
अरुण पाटील यांच्या हस्ते विद्यमान सामन्याचा क्षमा करा यानंतर होणाऱ्या सामन्याचा अभंग 11 विरुद्ध श्री चिलाईदेवी स्पोर्ट्स मोरेवाडी श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरोळ आपले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवा. कुठेतरी आपणास आयोजकांचा वेळ वाचवावा लागेल आणि त्या वेळेचं महत्त्व आयोजन करत असताना सर्व आयोजन कमिटीला माहिती असतं. तर आजच्या या स्वराज्य वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशन अंतर्गत स्वराज्य वारणा मोरणा रबर बॉल मान्सून ब्लास्ट साठी आपल्या खास हजेरी लावली आहे प्रवीण भोसले महाराज जगदंब आणि त्यांचे संदेश जाधव युवा उद्योजक कोपरखैरणे. तर दुसऱ्या मी विनंती करेन किरण मस्कर सरांना यानंतरचं समालोचन आपण त्यांच्या गोड वाणीतून ऐकतोय. थँक्यू सो मच. 24 चेंडू आणि 32 धावेची गरज या मॅच साठी आहे. आपण पुढे लक्ष देऊया. शिवरुद्र फायटर विपक्ष श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ अशी मॅच सध्या चालू आहे. वातावरण सध्या खरंच खूप छान आहे. आज संडे त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर अगदी सकाळी ऊन त्याच्यानंतर पाऊस हे परिवर्तन जे होत आहे त्याच्यामध्ये खेळ सांभाळून खेळावा लागतोय. पहिला चेंडू गुडलेन स्पॉटवरती पडल्यानंतर थोडासा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. प्रमोद पाटील यांना पाहत आहे सध्या बॅटिंग करत असताना. प्रमोद पाटील म्हणजेच एक असा खेळाडू जो मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो. चेंडू चांगला हाताळला. कोणती हालचाल जास्त करून दिली जात नाही. तो ब्लॉक पूर्णपणे ठेवला जातो. बॅट स्विंग करून दिली जात नाहीये. तुषार नॉन स्ट्रायकिंग एंडला तो बऱ्याचशा खानाखुना प्रमोद पाटीलला करून दाखवतोय. राजू पवार हा एक फिरकीचा जादूगार आहे जो रांजणवाडी गावातून आपण पाहिलं तर गावाचं नाव घेऊन आज 32 तालुक्यामध्ये पोहोचला आणि त्याच्यासोबत गावाचं नावही पोहोचलं. राजू पवारला सहजासहजी नाही खेळता येत. हा राजू पवार आहे जो फिरकीचा जादूगर 32 मध्ये रांजणवाडी गावाचं नाव घेऊन आलाय. अप्रतिम गोलंदाजी. शिवरुद्रा फायटर येल्लो कलर जर्सी परिधान करून आज तो खेळतोय ज्या टीमचा लकी कलर मानला जातो. चांगली गोलंदाजी राजू पवारची राहिली. त्याच्या बोटांमध्ये जादू आहे. धामोडे टीम शिवरुद्रा फायटर धामोडे सध्या आपण पाहिलं तर अगदी मैदानामध्ये या 32 धावा थांबवण्यासाठी जी गोलंदाजी हवे ती गोलंदाजी सध्या चालू आहे. व्हॉट अ मॅच. बॅकफुटला जाऊन हाही फटका खेळण्यासाठी भाग पडले. बॅकफुटला जाण्यासाठी राजू पवारनं खूप कमी काळामध्ये ही लीला पार पाडले. हे नाव कमवलं त्यानं. पहा ना एखाद्या खेळाडूचं नाव झालं की गावाचं नाव होतं आणि एवढ्या मोठ्या तालुक्यामध्ये रांजणवाडी गावाचं नाव घेऊन येणारे भरपूर खेळाडू आहेत. त्यामधला राजू पवार एक आहे. प्रत्येक गावाचं नाव येतं. धामवडे गावाचं नाव आज आलं का शिवरुद्रा फायटर संघाने संघ मालकांना संघ घेतला म्हणून. त्याचबरोबर मांगरूळ गावाचं नाव आलं का संघ मालकाने संघ घेतला म्हणून. ही जी नाव आहेत ती पश्चिम महाराष्ट्रामध्ये तालुक्यामध्ये चर्चेत येतात. तुमचा खेळ तसा हवा. राजू पवार चांगला खेळ राहिलाय. बॅट स्विंग करण्याचा प्रयत्न. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 5 चेंडूचा खेळ झाला. एक धावसंख्या स्कोर कार्डवरती लागली.
डाऊन टी ग्राउंड सरळ बॅटीनं लॉंगॉनच्या खेळाडूला आवाज दिलाय, तो वेगाने येतोय, अडवण्याचा प्रयत्न. लॉंगॉनला आतापर्यंत चेंडू थांबले नाहीयेत कारण की आउटफील्ड लॉंगॉनची खूप वेगाने आहे. राजू पवारनं जे 5 चेंडू टाकले त्याच्यावरती पाणी फेरणारा चेंडू, मात्र शेवटचा येणारा चौकार. राजू पवारच्या चेहऱ्यावरचं संपूर्ण हास्य निघून गेलं कारण की शेवटच्या चेंडूवरती आला चौकार. टीमची टोटल 5, ओव्हर झाली 1, विकेट आहे 0. अभंग 11 टॉस जिंकला. दे वॉन्ट दी टॉस, इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. अनऑर्थोडॉक्स निर्णय आहे. आता जर एखाद्या ग्रुपमध्ये जर 3 संघांचे समजा 3 संघांचे पॉइंट सेम झाले तर होणार काय, मॅचेस होण्यासाठी त्यांच्या चिठ्ठ्या होणार. लक्षात घे, 3 चिठ्ठ्या झाल्या, 1 चिठ्ठी बाजूला गेली, दोघांमध्ये मॅच. त्यानंतर त्यामध्ये जो जिंकेल त्याच्यासोबत जी चिठ्ठी बाजूला गेली होती त्याच्यासोबत मॅच. त्यामध्ये जो जिंकेल तो वरती क्वालिफाय होईल. जिंकेल तोच क्वालिफाय होईल ना. पहिल्या 2 चिठ्ठ्या बाजूला निघतील, त्याच्यामध्ये जो जिंकेल तो क्वालिफाय होईल आणि जो हारेल त्याच्यामध्ये बाजूला जी चिठ्ठी गेली त्याच्यासोबत खेळेल, तिथे जो जिंकेल तो क्वालिफाय होईल. नंतर समजून सांगतो, नीट समजून सांगतो. जाऊया मॅचच्या दिशेनं. शॉट आर्म जॅक, डीप स्क्वेअर एक रिजनला. या 4 धावेनं टीमला बराचसा फरक पडलाय. अण्णा, ज्या चिठ्ठ्यांचा जो खेळ आहे ना तो नीट आपण 1 ओव्हर संपल्यानंतर प्रॉपर सांगू की होणार काय, ABC अशा पद्धतीने सांगूयात. टीमची टोटल थोडीशी पुढे जाईल. 10 या आकड्यावरती 1010 ऑन अ स्कोर कार्ड. आमची सन्मान्य अधनीय 3ऱ्या क्रमांकाचं प्राइज ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलं गेलं त्यामध्ये एक भावेजी गायकवाड साहेब आमचे, त्याचबरोबर आपण पाहिलं तर अर्थातच सन्मान्य अधनीय वसंतजी पवार शेठ आणि त्यांचं आगमन झालंय. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. जसे देहाचे तसे मनाचे, अर्थातच जसे वरून सोन्यासारखे तसे मनानेही ते सोन्यासारखे आहेत. आमचे वसंतजी पवार शेठ यांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम. 10 धावसंख्या. बॅकफुटला जाऊन शॉट आर्म जॅक करण्याचा प्रयत्न. आज प्रमोद पाटीलला थांबवलंय. आज प्रमोद पाटीलच्या मनामध्ये काय चाललंय जाणून घेणारं यंत्र तंत्र गोलंदाजाने विकसित केलंय. अंकुशने अंकुश लावला, त्याआधी गोलंदाज राजू पवारनेही अंकुश लावला होता. 32 धावा अडवल्या जात आहेत की काय हे चित्र आता डोळ्यासमोर. आणि या 32 आता 32 ना 52 दिसत आहेत, तशी गोलंदाजी चालू आहे सध्या. हाही चेंडू थोडासा बाहेर पंचांकडे पाहिलं जात आहे. संपूर्ण प्रमोद पाटीलच्या पायामध्ये बेड्या ठोकल्यात. जी ताकद आहे, शक्तीपेक्षा युक्ती, युक्तीपेक्षा शक्ती. 7 चेंडू डॉट आलेत गुरु. 7 चेंडू मध्ये मॅच ही बनते, 7 चेंडू मध्ये मॅच ही जाते. 10 धावा आहेत स्कोर कार्ड वरती. दांडी 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 गोल. प्रमोद पाटील आज पूर्णपणे थांबवलं या प्रमोद पाटीलला. काय चेंडू टाकला या अंकुशनं. तदनंतर हा पहा कॉन्फिडन्स. अंकुश जाग्यावरती गरकन फिरला, बोला चले जाओ. व्हाट अ बॉलिंग यार. या ज्या 32 धावा आहेत हलके में मत लेना गुरु. पायाला गुदगुल्या करून जाणाऱ्या समुद्राच्या लाटा त्याच असतात ज्यांनी एक काय समुद्रातले महाकाय जहाज बुडवलेले असतात. इसलिए हलके में मत लेना गुरु. आणि त्याच पद्धतीने राहिलाय खेळ. 13 चेंडू 22 धावेची गरज आहे. कारण की हा जो स्क्रीन लागले ना, स्क्रीनमुळे तुषार काय बोलतो हे आपल्याला समजतंय. तो बोलतो बॉल तिकडे मारायचं होतं, इकडे खेळला दांडी गोल. खूप काय सांगतोय स्क्रीन. 12व्या खेळाडूंची मजा, कारण की तुम्ही जवळून तुमचा खेळ पाहता, स्कोर पाहता आणि या स्क्रीन हव्यात, या अपडेट हव्यात. मी कमिटीचा आभार व्यक्त करेल कारण की पावसाळी स्पर्धेमध्ये काहीच कमी पडून दिलं. एवढ्या दर्जाची जर पावसाळी स्पर्धा मान्सून प्लस असेल तर टेनिस क्रिकेटला तुम्ही काय कराल. हा जो दर्जा आहे तो तुम्ही जपून ठेवला. लॉफ करण्याचा प्रयत्न बॅटिंगसाठी. 2 धावेंचा प्रयत्न जरूर राहिला. अमर दाखल झालेत. अमर मैदानामध्ये दाखल झालेत. 12 चेंडू आणि विजयासाठी 21 धावेची गरज. 12 चेंडू 21. भाऊ मॅच बनले. 11 धावा आहेत. या ओव्हरमध्ये देखील धावा दिल्या नाहीयेत. ए ग्रुप बघा. छावा स्पोर्ट्स 6 पॉइंट, आर्यन शेडगेवाडी 6 पॉइंट, शंभो वाकेश्वर 6 पॉइंट, क्रांतिभूमी 82 2 पॉइंट. सांगायचं आहे की एका ग्रुपमध्ये समज ABC या तिघांचे 3-3 पॉइंट झाले. ABC मध्ये चिठ्ठ्या होणार.
समजा ए चिठ्ठी बाजूला गेली, बी आणि सी मध्ये मॅच होणार, त्यामध्ये जो जिंकेल तो वरती जाईल. समज सी पराभव झाला, ए आणि सी ची मॅच होईल, त्यात जो जिंकेल तो क्वालिफाय होईल. ओके, गॉट इट. IPL फॉर्मॅट. हा, हारल्यानंतर चान्स आहे, म्हणजे 2 चान्स भेटतात तुला भाऊ. जिंदगी हर किसी को एक मौका देते, आपण 2 दिलेत. हारायचा विचार करायचाच का? हरणं ती जंगलात राहतात, आपण जिंकण्यासाठी जन्मलोय. बरोबर आल्या. 11 धावा स्कोर कार्ड वरती. 12-21 धावेची गरज. प्रत्येक जण मॅचचा आनंद घेतोय. बाबासो पाटीलने देखील खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या. थँक्यू सो मच बाबासो पाटील. प्रतीक दादांनी देखील खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या. थँक्यू सो मच. 12-21 गोलंदाजीसाठी दाखल झालाय रोहन, एक युवा टॅलेंट, एक यंग टॅलेंट. तुषारसाठी हॅट्रिक षटकाराला तब्बल 501 रुपयाचं प्राइज आमच्या वसंतजी पवार साहेब यांच्या माध्यमातून हे प्राइज आहे. अर्थातच ज्यांनी 3rd प्राइज या स्पर्धेसाठी दिले, वसंतजी पवार शेठ यांच्या माध्यमातून हॅट्रिक षटकाराला तुषारला तब्बल 501 रुपयाचं प्राइज. येस अंपायर. दोनों के सुनेगे. अंपायर दोघांचं ऐकून घेत आहेत. लेट्स सी. जगेपेकडे 16 धावा, 16 ऑन अ स्कोर कार्ड, 16-16. की ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर येणारे 10 चेंडू आणि 16 धावेची गरज, 10-16 हे समीकरण या मॅच मध्ये. चांगला चेंडू, चांगली गोलंदाजी. या मॅच मध्ये बॉलिंग अटॅक जबरदस्त राहिला अण्णा, कारण की ज्या पद्धतीने गोलंदाजी, नॉन स्ट्राईकचा फलंदाज लगेच स्ट्राईकला जातोय. तुषार सोबत चर्चा करेल, कारण की तुषार या मॅच मध्ये आशेचा किरण आहे. माना की तुषारला वसंतजी पवार शेठ यांनी हॅट्रिक षटकाराला 500च्या जागी 1000 लावू देत, पण तुषार मॅच मध्ये खेळू देत, असं ते बोलत असतील. सोडून दिलाय वाईट बॉल. तुषार बोलत आहे जाऊ देत, जाऊ देत. वाईट, एक्स्ट्रा धाव. 9 चेंडू, आता 15 धावेची गरज. मॅच मध्ये पैसा लावला जातो, पैसा भगवान नाहीये, भगवान से कम नाहीये. 9 चेंडू 15 धावेची गरज. पैसा वसूल मॅच ही आहे, अटीतटीची मॅच ही आहे, रणधुमारी ही आहे. लॉक करण्याचा प्रयत्न बॅटीच्या टॉप एजला, फसला जातोय की काय? मिड विकेट मध्ये कॉल दिला. डीप मधून डीप स्क्वेअर, एक रिझनचा खेळाडू येतोय. धावा 2 कंप्लीट केलेत. कॉल येतोय 3 घ्या. 3 धावा कंप्लीट केलेत. 1 2 3. 3 धावा वेगानं. मांग के नहीं देंगे तो छीन के लेंगे, या पद्धतीने बॅटिंग चालू आहे. अगर आप मांग के नहीं देंगे तो हम छीन के लेंगे, आणि त्याच पद्धतीने या 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 8 चेंडू 12 धावेची गरज. 8 चेंडू 12 धावा. वेट 12 पाहिजे. एक वाईड होता तो ऍड केला नव्हता. 12 हव्यात. 12वे खेळाडू देखील आहे, स्कोरर देखील त्याच टीमचा आहे. 8 चेंडू 12. प्रेझेंट ऑफ माइंड. तू किती शांत डोक्याने खेळतोय. तुझ्या घरी सोफा सेट आहे, तुझ्या घरी डीजे सेट आहे, ट्रॉफी सेट आहे, पण तुझा माइंड सेट मैदानामध्ये काय आहे ना, त्याच्यावरती मॅच आहे. बऱ्याचशा लढाई शांततेत खेळल्या जातात, प्रत्येक वेळी तलवार काढून नाही चालत. या मॅच मध्ये शक्तीपेक्षा युक्ती वापरली जाईल का? लेट्स सी. ताकदच वापरली जाते. ताकद वापराल तर हेच होईल. टॉप एज, विकेटचं पतन. का उल्लेख केला ना शक्तीपेक्षा युक्ती बरी? कारण की अगर सिंगल डबल ने मॅच बनते आणि या मॅच मध्ये मोठ्या फटक्यानं मॅच संपवण्याचा प्रयत्न केला जातोय. नवीन बॅटर ट्रॅव्हल होत. तुषार गप उभा राहिला. भाई मेरे को साथ कौन देगा? माझ्यासोबत कोण उभा राहील? मॅच दोघांनी जिंकवली जाते. मॅच कमिटीनं पूर्ण संघानं जिंकवली जाते. या मॅच मध्ये 7-12 हवेत. आतापर्यंत तू 7-12 साठी भरपूर भांडणं बघितली असतील. हा 7-12 आहे तो क्रिकेटचा आहे, धावसंख्येचा आहे. 7 चेंडू 12 धावेची गरज, म्हणजे 7-12 कोणत्या संघाच्या नावावरती. चांगली मॅच बनेल.
मॅच चांगली बनेल पेक्षा चांगली बनवली जाते. आपण कशाला, आमचं कामच आहे तेल टाकायचं. 7-12. मॅच जेवढी पुढे जाईल तेवढी तापेल, जेवढी बनेल तेवढी प्रेशर मध्ये मॅच जाईल. बिगिट करण्याचा प्रयत्न पंचांकडे शहापूरशा केली. पंच मागे वळत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा विनोद सर आहे. दे कॉल इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये. ही जी एक एक एक्स्ट्रा आहे ती खूप महत्वाची आहे. सोन्यापेक्षा जास्त किंमत आता या एका धावेला आले, ती पण व्हाईट मध्ये भेटते म्हणजे फुकटच भेटते. 7 चेंडू 11. चांगली मॅच बनली आहे. महत्वाचा चेंडू आहे. जास्त धावा येतात, चांगल्या धावा येतात तर मॅच बनते. लॉफ केला चेंडू मिड विकेट मध्ये, डीप मध्ये खेळाडू आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू दाखल होतोय. धावा 2 घेतल्या जातील. तुषार स्ट्राईक वरती जाऊ शकतो. लेट्स सी व्हॉट हॅपन. येणारे आता 6 चेंडू आणि 9 धावेची गरज. 6 चेंडू 9. तर मॅच एवढी शांतता झाली, सगळे सिरियस झालेत मॅच मध्ये. सब सिरियस आहे. 6 चेंडू 9 धावा, 9 धावा 6 चेंडू. तर गोलंदाज ठरवला जाणार कोण, कारण की टीम मीटिंग घेऊन चालणार नाही. राजू पवार कोणाकडे जाईल, अंकुश कोणाच्या हातामध्ये चेंडू देईल. की राजू पवारांनी अंकुशनं धावा थांबवलेत. त्यांची इच्छा नाही या सगळ्या मेहनतीवर पाणी जावं. तुषार हाताची घडी घालून शांत उभा आहे. आने दो कोई भी. अक्षय पाटील येतोय गोलंदाजीसाठी. 6 चेंडू 9. मॅच जबरदस्त बनले. लो स्कोरिंग मॅच बनते, नक्की बनते. 32 धावेचं टार्गेट होतं. 6 चेंडू आता 9 व्हावेत. झोप उडवणारी मॅच आहे. 6-9. ओहो चुकी होतीये. टेन्शन थोडस वाढवलं या गोलंदाजानं. तुझ्याकडे 4 हुकमी एक्के हवेत आणि ही ती मॅच आहे. पहिले 3 ओव्हर विसरून जा. आता तू काय करणार त्याची चर्चा होणार. 6 चेंडू आता 8 धावेची गरज. तुषार आहे स्ट्राईकला. बिगिट करण्याचा प्रयत्न यावेळी देखील राहिला. खेळाडू आहे चेंडू गॅदर करायला अंकुश. तोपर्यंत फेकी करतो. एक सिंगल धाव, चिकी धाव, चोरीची धाव. कम्युनिकेशन इम्पॉर्टंट आहे. तुषार थोडासा टेन्शन मध्ये आहे. डोक्याला हात लावून तो खाली बसला. मात्र ही ती वेळ नाहीये जिथे कम्युनिकेशन तुम्हाला ठेवावं लागेल. 5 चेंडू 7 धावेची गरज. किरणकडे जो विश्वास आहे तो प्रेक्षक देखील दाखवतात. एक्स्ट्रा धाव, व्हाईट बॉल. थोडस टेन्शनची मात्रा वाढवतोय. 5 चेंडू आता 6 धावेची गरज. कारण की हा जो निर्णय आहे तो योग्य आहे का, कारण की निर्णय कोणी एकाने घेतला नाहीये. टीमनं ठरवलं की शेवटची ओव्हर कोणाकडे द्यायची. आता 5 चेंडू 6 धावेची गरज. तोपर्यंत चेंडू अगदी निघून जातोय. डीप मिड विकेट रिझन आहे. खेळाडू पकडलीये कॅच. विकेटचं पतन. किरण आशेचा होता. किरण महत्वाचा होता. किरण या मॅचचा एक महत्वाचा बॅटर, ज्याच्याकडून अपेक्षा आकांक्षा महत्वाकांक्षा होती, तो आशेचा किरण माघारी पाठवला. बॅटर किरण बॅक टू डग आउट. अप्रतिम कॅच गोरखनं पकडली आहे. 4 चेंडू 6. तुषार अकेला क्या करेगा, कारण की एकटा तुषार मॅच नाही जिंकून देऊ शकत. तर मॅच कधी इकडे जाते, कधी तिकडे जाते. कधी आपण पाहिलं तर धामवडेला जाते, कधी आपण पाहिलं मांगरोळला जाते. मॅच कधी अक्षयकडे जाते, कधी तुषारकडे जाते. या मॅच मध्ये नक्की होत आहे काय. 4 चेंडू 6. बरंच काय अवलंबून आहे या मॅच वरती. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटीच्या टॉप एजला एक सिंगल धावी ते कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय गली रिजन मधून. आपण पाहिलं तर चेंडू भेटणं गरजेचं आहे. आता यावेळी 3री धावही कंप्लीट होतीये आणि अशा मुवमेंटला हा चेंडू थोडा वेळ सापडला नव्हता. तोपर्यंत तुषारनं या वेगानं घेतलेल्या 3 धावा. आता 3 चेंडू 3. मॅच नाही संपले, बाकी आहे. खूप पिक्चर बाकी आहे.
धगधग वाढवले या मॅचनं, प्रेशर वाढवलंय. कारण की तुषार ती मॅरेथॉन इनिंग करू शकतो का ते बघायचे. अक्षय मैदानामध्ये दाखल झाला. एक चांगला चेंडू मॅच पूर्णपणे बदलू शकतो, एक खराब चेंडू मॅच संपू शकतो. म्हणजे टप्पा महत्वाचा आहे. मी टप्पा बोललो का टप्पा नाही, हा टप्पा महत्वाचा आहे, इम्पॉर्टंट आहे या मॅच मध्ये. काय यॉर्कर येईल, गुडलेन स्पॉट येईल, हाफ ट्रॅकर येईल, काय येईल, स्लोअर वन येईल का? स्लोअर वन, बॅकफुटला पंच फटका, गॅप मधून निघून मॅच विन. अक्षयनं जिंकवले मॅच. मिथुन दादा खांडेकर यांच्या माध्यमातून तुषारला 500 रुपयाचं पारितोषिक मॅच विनिंग फटक्यासाठी. तुषार आहे या मॅच मध्ये हुशार होता, तुषार शांत होता, त्याच्या बॅटिंग मध्ये एक पलटवार होता आणि याच तो तुषारनं मॅच जिंकवली. वेल फाईट तुषार. यानंतरची मॅच अभंग 11 विपक्ष श्री चिलादेवी स्पोर्ट्स मोरेवाडी. टॉस तुमच्या माहितीसाठी अभंग 11 ने जिंकले. दे वॉन्ट टॉस, इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. मॅन ऑफ द मॅच या मॅचचा ज्या गोलंदाजानं 2 विकेट घेऊन बॅटिंग परफॉर्मन्स दाखवला त्या प्रमोद पाटीलला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देऊयात. मॅन ऑफ द मॅच प्रमोद पाटील. तोपर्यंत आपण एक सन्मान घेऊयात. मी विनंती करेल आमचे सन्माननीय अधन्य, हे काय आमचे सन्माननीय अधन्य भाजीपाल्याचे व्यापारी आडतदार सन्माननीय अधन्य किशोरजी पाटील शेठ आज उपस्थित आहेत.